आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या पुण्यभूमीमध्ये आज खऱ्या अर्थानं तांबडेमाळा मंचर एस.टी. आगारामध्ये शिवसेना प्रणित शिवपरिवहन वाहतूक व कामगार सेनेचा नामफलकाचा अनावरण समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे. अतिशय आनंदाचा आजचा दिवस आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेना पक्षाची स्थापना केली आणि पक्षाची स्थापना करत असताना त्यावेळेला या संपूर्ण 50-60 वर्षाच्या इतिहासामध्ये गावोगावी शिवसेनेच्या शाखा त्या ठिकाणी वाढल्या आणि त्यातून एक बलाढ्य शिवसेना नावाची संघटना उभी राहिली. नंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर त्या ठिकाणी हिंदुत्वाचा नारा देत देशव्यापी शिवसेना त्या ठिकाणी बाळासाहेबांनी वाढवण्याचं काम केलं आणि मग संघटना वाढत असताना संघटनेला लागणारे जे काही बॅकबोन्स आहेत, जे काही कणे आहेत, मग त्याने लोकाधिकार महासंघ असेल, भारतीय विद्यार्थी सेना असेल, वाहतूक सेना असेल किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना त्या ठिकाणी हळूहळू निर्माण होत गेल्या. आज भारतीय कामगार सेना असेल किंवा एअर इंडियासारखी मध्ये जी संघटना आहे, त्या भागामध्ये त्या व्यवस्थापनाला ज्या आवश्यक संघटना होत्या त्या ठिकाणी त्या निर्माण होत गेल्या आणि त्यातून मग त्या भागातल्या कामगारांचे प्रश्न सोडवले जायचे आणि त्यातून मग पुढे शिवसेनेचा जनाधार देखील त्या ठिकाणी वाढत राहिला. आणि आता देखील राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेने एका वेगळ्या उंचीने त्या ठिकाणी आता वाटचाल करताना आपण सगळेजण बघतोय. 2-2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेला साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला एस.टी. कामगारांचा प्रश्न ऐरणीवर होता आणि अशा वेळेला अनेक कामगारांना त्या ठिकाणी सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. महिनोन त्यांचे पगार मिळत नव्हते. अक्षरशः मुंबईच्या आझाद मैदानाला त्या ठिकाणी आमरण उपोषणाला ते सगळे बांधव बसले होते आणि अशा परिस्थितीला साहेबांना संवेदनशील का म्हणतात, एस.टी. कर्मचाऱ्यांचं जे कुटुंब आहे ते आपलं कुटुंब मानून साहेबांनी काही धोरणात्मक निर्णय घेतले जेणेकरून त्यांना वेळच्या वेळेला पगार मिळाला पाहिजे. एस.टी. जी डबघाईला आली होती, का डबघाईला आली होती तर प्रवासी त्या ठिकाणी पुरेसे मिळत नव्हते. सरकार त्या ठिकाणी एस.टी. महामंडळाला पाहिजे तेवढ्या सवलती देत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये साहेबांनी महिलांसाठी स्कीम आणल्या, वयोवृद्ध ज्येष्ठांसाठी स्कीम आणल्या आणि त्यांच्या माध्यमातून सरकारने थेट सरकारच्या तिजोरीतून पैसा हा थेट महामंडळाला जायला लागला. परिणामी एस.टी. कर्मचारी त्यांचे पगार वेळेवर व्हायला लागले. नवनवीन ताफ्यामध्ये एस.टी. गाड्यांची संख्या वाढत गेली आणि अशा पद्धतीने आज आपल्या सक्षम महामंडळ उभं राहिलं आणि मग कुठेतरी महाराष्ट्र राज्यामधल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना कुठेतरी वाटलं की बाबा साहेब आपल्यासाठी एवढं करतायत तर कुठेतरी त्याला संघटनेचं स्वरूप दिलं पाहिजे. म्हणून आज शिवपरिवहन वाहतूक व कामगार सेनेची स्थापना केली. सन्माननीय आनंदरावजी अडसूळ साहेब देखील त्या मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी ते काम करतायत. काल आम्ही भाऊ अडसूळ साहेबांशी देखील बोललो की आमच्या भागामध्ये त्या ठिकाणी असं युनिट होतं आहे, तुम्ही सहकार्य करणं गरजेचं आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे ठाम उभा राहील आणि तेच भाग म्हणून आज मी खऱ्या अर्थानं रमेश भाऊंना देखील धन्यवाद देऊ इच्छितो की आज सगळे कामगार बांधव सर्वप्रथम तुम्हाला भेटले. तुम्ही त्यांच्या पाठीशी तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून, भाऊ म्हणून त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा ठाम निर्णय घेतला. निश्चितपणे शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही देखील आज आपण सर्व एक कुटुंब आहोत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे देखील संदीप भाऊ आहेत आणि सगळेच पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी आणि बजरंग दल आहे, एक आपलं कुटुंबच आहे, हिंदुत्वादी संघटनाचं कुटुंब आहे. आपण कुटुंब म्हणूनच या पूर्वीच्या काळामध्ये काम केलेलं आहे आणि कुटुंब म्हणूनच या एस.टी. परिवहन सेनेच्या पाठीमागं आपण सगळेजण उभे राहूयात असा या ठिकाणी मी तुम्हाला ठाम विश्वास देतो आणि तुमच्या कार्यासाठी मनापासून शिवसेना सरकारने एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी जे काही योगदान दिलेलं आहे आता त्या कर्मचाऱ्यांना त्यांचा विमा किंवा काही होणारे घातपात त्याच्यासाठी शिंदे सरकारने आनंदराव अडसूळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे काही केलं आहे त्याच बजरंग दल, BJP, रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान, शिवसेना कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊन देणार नाही किंवा कुठेही घटना घडली आम्ही त्वरित कुठल्याही आगारात प्रामुख्याने तिथं जाऊन त्या समस्या सोडू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आज आपण सर्व आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे एस.टी. आगाराच्या नवीन शिवसेनाप्रेमित शिवपरिवहन वाहतूक व कामगार सेना या संघटनेच्या
बोर्डच्या अनावरणासाठी इथे उपस्थित आहोत. मी तुमच्या सर्वांचं आंबेगाव तालुक्यात स्वागत करतो आणि शिंदे साहेबांचा जसा एक निर्धार आहे तशी गाव तिथे सेना पाहिजे. तसंच आमची पण इच्छा आहे की जसा तुमचा परिवार आहे, जो परिवहन मंडळ आहे, तुमचे पूर्ण आगार असतील, तुमचे डेपो असतील, तुमचे सर्व ठिकाणी तुम्ही तुमच्या शिवपरिवहन सेनेची, कामगार सेनेची नेमणूक करा. त्या नेमणुकीला शिवसेना परिवार म्हणून आणि आमची जबाबदारी म्हणून, नैतिक जबाबदारी म्हणून आमच्याकडून जो काही लागेल तो सर्व प्रकारचा पाठिंबा आणि सपोर्ट हा तुम्हाला कायमस्वरूपी मिळणार आहे. फक्त जसं भाऊंनी सांगितलं की अडसूळ साहेब असतील, सरनाईक साहेब असतील, शिंदे साहेब असतील, या सर्वांनी तुम्हाला त्यांचा परिवार समजला आहे आणि परिवार समजून तुम्हाला सपोर्ट केला आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा की तुमच्या प्रत्येकाच्या रोजच्या कृतीमध्ये, वागण्यामध्ये तुम्ही जे काय करता तर तुम्ही त्यांचा एक घटक म्हणून तुम्ही समाजात वावरत असता. तर आपल्या हातून कुठल्या प्रकारची चुकीची गोष्ट घडून देऊ नका की जेणेकरून तुमची घडलेली चुकीची गोष्ट, तुम्ही जो व्यवहार सर्व करता, तुमची वर्तणूक जी असेल ती वर्तणूक इनडायरेक्टली शिंदे साहेबांच्याच नावाला जोडली जाते. त्यामुळे फक्त मला एकच इच्छा आहे की हा तुमच्या पाठीमागे आम्ही सदैव आंबेगाव तालुका, आमचे पूर्ण जिल्हा प्रमुख असतील, आमचे पूर्ण बॉडी असेल, ही तुमच्या पाठीमागे आहेच आहे, आम्ही आहोत. फक्त तुम्ही देखील शिवसेनेचं नाव कसं उंचावेल, त्याचा स्तर कसा उंचावेल त्या नावाचा, याची काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.